काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या कृत्यांमुळे सतत चर्चेत आहे आणि अशातच अंबेजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी। यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपनं जबर मारहाण केली गेली। यात पाईपच्या मारानं अंग काळनिळं पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय। किरकोळ वादातनं अमानुष मारहाणीचा प्रकार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत समोर आणलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आलाय आणि या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये। यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा, मला 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। तर बीड मधील मारहाणी प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। तर फडणवीसांच्या हातातनं बीड गेलंय। सिंधुदुर्गातही दिवसाढवळ्या हत्या अपहरण होत आहे, याविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत। सिंधुदुर्गामध्ये जो खून झालेला आहे ना, त्याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न येतात। बीड पेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। एवढं